शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅनर एडिटिंग करणार आहोत आणि आत्ता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल। व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि असंच बॅनर एडिटिंग तुम्हाला पण करायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला बॅनर कसा बनवायचा आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि मी जे काइनमास्टर यूज करतो ते पण इथं वरती दिलेलं आहे पिन करून, ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्रीमध्ये असतं, तर नक्की सबस्क्राईब करा। तर जराही वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा ओके। तर काय आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं, ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 16.9चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले आपल्याला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करायचा आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरचे सगळं मटेरियल तुम्हाला मिळून जाईल। तर आपला व्हिडिओ ॲड करायचा आहे, ठीक आहे, एक नंबरला बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर आपल्या इथं थोडंसं पुढे यायचं आहे, 3 सेकंदापर्यंत यायचं आहे। 3 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर इथं तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला सगळ्यात पहिले एक फोटो ॲड करून घ्यायचा। तर सिम्पली मी एक फोटो ॲड करून घेतो, बघू शकता। फोटो ॲड केल्याच्या नंतर मी याला थोडंसं क्रॉप करून घेतो, फोटोची साईज जी फुल आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे क्रॉप करून घेतो। मासवर जायचं आहे, सेपमध्ये यायचं आहे आणि 2 नंबरचा सेप घेऊन थोडीशी याला असं याचा फेदर वाढवून घ्यायचा, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे देऊ शकता आणि ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर असं झूम करायचे आणि याला आपण रोटेट करून घेऊया, या साईडला करून घेऊया, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे, थोडंसं झूम करून घेऊया, अशा प्रकारे ठेवायचं आहे। त्यानंतर याची जी लेन्थ आहे थोडीशी पुढे घ्यायची, पुढे घेतल्याच्यानंतर आपल्याला फोटोच्या थोडंसं पुढे यायचं आहे, यावर एक ॲनिमेशन देऊन घेऊया, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि पॉपअपचं ॲनिमेशन देऊन घेऊया यावरती, ठीक आहे। त्यानंतर इथं थोडंसं पुढे यायचं 1 सेकंदापर्यंत, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे, ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ। तर हा वाला तो व्हिडिओ आहे, आपण ॲड करून घेऊया, बघू शकता बिजलीचं हे आहे, हा व्हिडिओ पण आपण ॲड करून घेऊ सगळ्यात एक नंबरला। कच्चे साईजचा फोटो स्क्रीन करायचे, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता ॲड होऊन जाईल। ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवायचा आहे, जिथपर्यंत आपला PNG इमेज निघत नाही तिथपर्यंतच ठेवायचं आहे। त्यानंतर इमेज निघल्याच्यानंतर थोडंसं पुढे यायचं 1 सेकंद आणि इथं आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे, ठीक आहे, बघू शकता 1 सेकंदात यायचं आहे, इथं 3 येतं, आपल्याला 4 सेकंदापर्यंत यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळत आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता डायलॉग ॲड केलेला आहे। डायलॉग ॲड केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला इकडं ॲडजस्ट करायचं आहे परफेक्टपणे, बघू शकता थोडंसं पुढं सरकायचं आहे आणि जिथपर्यंत आपला हा फोटो आहे तिथपर्यंतच आपल्याला हा व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन, तिथपर्यंतच आपल्याला हा फोटो ठेवायचा आहे। फोटो ठेवल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल आणि थोडंसं आपण हा व्हिडिओ इकडं सरकून घेऊया। इकडं सरकावल्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे आणि या दोन्हीच्यामध्ये आपल्याला थोडासा गॅप ठेवायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं सेकंड इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। सेकंड इमेज ॲड केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याला ॲड करायचं आहे। इथं रोटेट जाऊन याला पण असं घुमून घेऊया, घुमून घेतल्याच्यानंतर याला इथं आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्यानंतर इथं आपल्याला सेपवरती क्रॉपिंगवरती येते, मॅथ्सवरती जायचं आहे, सेपवरती जाऊन 2 नंबरचा घ्यायचा आहे आणि याला असं थोडंसं हे करून घ्यायचं, ठीक आहे, बघू शकता। आणि इथं आपल्याला झूम करून असं इथं ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, थोडंसं पुढे यायचं आहे, पुढं आल्याच्यानंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे।
मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक आणखीन एक डायलॉग PNG ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, बघू शकता हा वाला. आणि याला इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. इथे ॲड केल्याच्या नंतर जिथपर्यंत हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला याचं PNG पण घेऊन टाकायची, इमेज PNG जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत. आणि याचा समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे फोटोचा, ठीक आहे. फोटोचा समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर थोडासा यामध्ये पण आपल्याला गॅप द्यायचा आहे. थोडंसं झूम करून घेऊया. थोडासा गॅप यामध्ये पण द्यायचा आहे. आणि लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथं आपल्याला 3 नंबरची PNG ॲड करून घ्यायची, ठीक आहे. PNG ॲड केल्याच्या नंतर तिला असं झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं झूम करून घेऊया. ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली बघू शकता सेफवरती यायचं आहे, मासवरती यायचं आहे, 2 नंबरचा सेफ घ्यायचा आणि याचं फेदर जे थोडंसं आपल्याला वाढून घ्यायचं, ठीक आहे. तर आपण याला 25वरती ठेवूया, 25-26वरती. आणि थोडासा छोटा करून घेऊया. अशा प्रकारे ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, थोडंसं पुढं यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. थोडंसं पुढं अजून येऊया 2 सेकंदापर्यंत. आणि आपल्याला इथनं जी PNG आहे टेक्स्ट PNG ती ॲड करायची, बघू शकता ही वाली टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेऊया. PNG ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. तर आपण सिम्पली एक ॲनिमेशन देऊन घेऊया. येवाला ॲनिमेशन नाही, दुसरं बघूया. एकदम परफेक्टपणे आणि एकदम चांगलं ॲनिमेशन देऊन घेऊया. तर हेवाला ॲनिमेशन देऊन घेऊया, ठीक आहे. आणि याचा जो स्पीड आहे आपण 0.5 असा ठेवूया, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्या नंतर इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं जे तुमचे फोटो आहे ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली आपण फोटो ॲड करून घेऊया. फोटो ॲड केल्याच्या नंतर याला इथं बघू शकता अशा प्रकारे खाली ॲड करायचे. इथं बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर इन ॲनिमेशनवरती द्यायचं आणि इथं तुम्हाला येवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे. हे ॲनिमेशन दिल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. आपण हे दोन्ही जे आहे यांची जी लेंथ आपल्याला या तिन्ही PNGची शेवटपर्यंत घेऊन टाकायची. तर आपला जो स्टेटस आहे 30 सेकंदापर्यंत आहे. तर आपण बॅकग्राऊंड 30 सेकंदापर्यंत ठेवूया, समोरील पार्ट कट करून टाकूया, ठीक आहे. त्यानंतर हे दोन्ही पण PNG आहे हे आपल्याला 30 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं आहे. 30 सेकंदापर्यंत घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता जो आपला पहिला फोटो निघतोय, पहिला फोटो निघल्याच्या नंतर आपल्या इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला अशा प्रकारे झूम करायचं आहे. झूम हा बिजलीचाच व्हिडिओ ॲड झालेला आहे. आपण दुसरा व्हिडिओ ॲड बघू शकता, व्हिडिओ ॲड झालेला आहे. व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर याला असं झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं लागून जाईल, ठीक आहे. हा इफेक्ट लागल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, पुढं त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला शॅडो PNG ॲड करायची. PNG ॲड केल्याच्या नंतर तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर हे बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे, ठीक आहे. बघू शकता झूम केल्याच्या नंतर ही जी आपली फोटोची PNG आहे ती 3 डॉटवरती जाऊन याला सेंड टू बिग टू फ्रंट करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता बिग टू फ्रंट केल्याच्या नंतर आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे. हा जो व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन हा पण आपल्याला 3 डॉटवरती जाऊन याला बिग टू फ्रंट करायचं आहे, ठीक आहे. बघू शकता हा पण व्हिडिओ आपल्याला 3 डॉटवरती जाऊन बिग टू फ्रंट करायचं आहे. आणि हा ओरलचा जो आहे हा पण आपल्याला थोडासा वरती सरकवायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. वरती सरकवल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली हा वाला ओरल इफेक्ट आहे आणि याला कैची सेटअपसुद्धा फुल स्क्रीन करायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं लागून जाईल. हा इफेक्ट लागल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता व्हिडिओ ॲड झालेला आहे. व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर याला पण कैची सेटअपसून जाऊन फुल टू स्क्रीन करायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. बॅक यायचं इथनं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे
आणि जे साऊंड वगैरे असतील यावरती तुम्हाला ते ऑफ करायचे. तर हा इफेक्ट थोडासा पुढं सरकून घेऊया आपण. तर अशा प्रकारे इथं, आणि जी ब्लॅक्स लेअर आहे ती थोडीशी खाली सरकून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. इथं ओके करायचं आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट करून ठेवलेला आहे एक व्हिडिओ. तो मी बॅक येऊन जातो. बॅक आल्याच्यानंतर आपल्या इकडं प्लसचा आयकॉनवरती क्लिक करायचं आहे परत, आणि 16.9चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला पहिला फोटो जो जिथं निघतोय आणि संपतोय डायलॉग सगळं तिथं बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक स्क्रीन दिसेल फक्त, आणि फक्त बॅकग्राऊंड दिसेल. त्या ठिकाणी यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक कट मारून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या याच्यावरती बघायचं आहे आपला जो फोटो आणि टेक्स्ट कुठं संपते. तर बघू शकता इथं आल्याच्यानंतर परत आपल्याला कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आणि इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथं बघू शकता दोन्हीच्यामध्ये प्लस आहे. या प्लसवरती आपल्याला क्लिक करायचे. हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. यावरती क्लिक करायचं. 1 नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं, आणि इथं आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनून जाईल. आणि यावरती जे ऑडिओ आहे ते आपण ऑफ करूया, आणि तुम्हाला इथं नवीन ऑडिओ ॲड करायचा आहे. ठीक आहे. जो ऑडिओ आपण व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे तोच ऑडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. तर इथं बघू शकता आपण ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊया, आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तो ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. प्ले करून दाखवतो. तर बघू शकता पूर्णपणे आपलं बॅनर एडिटिंग झालेलं आहे. तर आता करायचं काय, तर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं असेल इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.